पॉलिटिक्स हा खूप निगेटिव्ह शब्द जे आहे समजला जातो, पण ऍक्च्युली भारतीय संविधानातलं पॉलिटिक्स हे खूप कन्स्ट्रक्टिव्ह आहे. ते जर समजायचं असेल तर जे आहे याच्यात दोन डेफिनेशन आहे. स्टडी ऑफ पॉवर म्हणजे सत्ता घेणे, मिळवणे, कायदा बनवणे आणि अंमलात आणणे. दुसरं आहे स्टडी ऑफ इथिक्स म्हणजे नीतिशास्त्र. हे दोन्ही शक्य झाल्या पाहिजे, त्याला राजकारण असे म्हणतात. ते जर समजायचं असेल तर महाभारतातला श्रीकृष्णाचा रथ, श्रीकृष्ण म्हणजे राजकारण, दोन चाकं म्हणजे एक असते समाजकारण, दुसरं असते अर्थकारण. म्हणजे सामाजिक आर्थिक विकास जर वेगाने करायचा असेल तर त्याला दिशा आणि गती देणारं कोण असते, आणि दिशा, गती आणि नीती देणारं कोण असते, राजकारण असते. आणि त्याला जे चार घोडे असतात, काम, क्रोध, लोभ, मत्सर, यात निगेटिव्ह एनर्जीचा वापर करायचा असते बेस्ट जे आहे गोल साध्य करण्यासाठी. याला नियंत्रित करायचं, लगाम मध्ये ठेवायचं असते. आणि ते लगाम मध्ये ठेवण्याचं काम कोण करत असते, नैतिक मूल्य. म्हणून जे आहे राजकारणाचं काम असते द स्टडी ऑफ पॉवर अँड इथिक्स बोथ. म्हणजे इथं सुवर्णमध्ये ज्याला साधता येतो त्याला राजकारण असे म्हणतात. ज्याला साधता येत नाही त्याला राजकारण म्हणत नाही, त्याला गुंडागर्दी म्हटलं तर काही हरकत नाही.